गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्याचं बॉयलर अग्नी प्रतिपादनाचा कार्यक्रम पार पडला। यासाठी मोठ्या उत्साहानं शेतकरी आले होते। या हंगामामध्ये 20 लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि 7,500 टनाची कॅपॅसिटी आता 14,000नं कार्यान्वित करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम पूर्णत्वाला आलं आहे आणि आता यावर्षी 14,000 गाळप करण्याचं उद्दिष्ट आमचं पर डे आणि 20 लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे। या निमित्तानं दिवाळी सणासाठी माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना 8.33 म्हणजे 1 महिन्याचा पगार त्या ठिकाणी बोनस म्हणून देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीसाठी 200 रुपयेचा हप्ता दुसरा पहिला 2803 रुपये दिला आहे, आता 200 रुपयानं आपण त्या ठिकाणी हप्ता देतो आहे आणि उर्वरित 500 रुपये आमचे तयार आहेत। आता ज्या कारखान्याने आपल्याबरोबर स्पर्धा करणं आवश्यक आहे, ज्यांनी 75 केलं आहे, ज्यांनी 100 म्हणली आहेत, आम्ही आता 200 केला आहे। आता तुमचा काढा, आमचे पैसे तयार आहेत, आम्ही पुढे त्या ठिकाणी 3500 देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि सभासद शेतकऱ्याचा माझ्यावरती संचालक मंडळावरती विश्वास आहे की आम्ही त्या ठिकाणी कारखाना यशस्वी चालवून जाहीर केलेला दर देण्यास आम्ही बंधनकारक आहोत। आपण बघितलं असेल, आज मी कारखान्याच्या सर्व सभासदांना सगळा हिशोब त्या ठिकाणी रुपयाचा दिला। मग माझी जबाबदारी काय आहे? मी सभासदाला हिशोब देणं आणि मी ती सभासदाला देतोय। सभासदाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मग कारखाना चालला पाहिजे। कारखाना चालला तर दराची स्पर्धा राहील, कारखाना चालला तर माझ्या सभासदाला कोणा दारात जावं लागणार नाही, कारखान्याच्या सभासदाचा स्वाभिमान त्या ठिकाणी पुन्हा पुढे घाण ठेवावं लागणार नाही। आणि पूर्वीच्या काळात आपण बघितलं असेल, कारखाना बंद पडला म्हणून सभासदाला किती यातना भोगाव्या लागल्या आणि मग जर हे त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असतील तर माझी विनंती आहे त्यांना देखील की आपण कारखान्याच्या हिताचं त्या ठिकाणी बोललं पाहिजे। कारखान्यावरती आरोप करून प्रत्यारोप करून कारखाना चालवण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतोय त्याच्यावर बघितलं पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी देण्याचं आणि तुम्ही जे आज तक्रारी केल्यात, जे कारखान्याच्या बाबतीत चौकशा लावल्यात, ह्याच्यातनं कारखान्याचंच नुकसान होणार आहे, कारखान्यालाच तोटा होतोय। उद्या कदाचित जर काही चौकशा यांना जे वाटतात अशा जर सगळ्या मी जाहीर सभेत सांगितल्यात, ह्याच्या प्रश्नाला उत्तरं देण्यापेक्षा आज यांनी जे चौकशा लावल्यात त्या चौकशीत आम्ही उत्तर देऊ आणि जी आमचं खरं काय आहे खोटं काय ती जगापुढं आहे असं मला वाटतं। सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल, 347 कोटीचा हिशोब मांडला। दुसरी गोष्ट, आम्हाला कर्ज कोणी दिलं? NCDC आणि राज्य सरकार। तर NCDCला आणि राज्य सरकारला 372चा प्रस्ताव दिला। त्या 372मध्ये कर्ज 25 कोटी कमी झालं, 24 कोटी 87 आणि 347मध्ये 80 कोटी सँक्शनमध्ये आणि दिलेल्या राहिलेल्या कर्जात 267मध्ये विनियोग बदलला म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली। राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आम्हाला सरकारनं की हा विनियोग जो केला आहे त्याला मान्यता। आता जर सरकारने कर्ज दिले आणि सरकारनंच मान्यता दिली तर त्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि या सगळ्या गोष्टीवरती सरकार त्या ठिकाणी नजर ठेवून असतं। सरकार त्या ठिकाणी याच्यावरती प्रत्येक गोष्टीला परवानग्या लागतात आणि त्याची आम्हाला परवानगी देखील मिळाली आहे। त्यामुळे जो विनियोग आहे,
जो त्यांनी म्हणतायत तो विनियोगाला सरकारनं मान्यता दिली आणि ती सगळं तपासून दिली. त्यामुळं या कुठल्याही आरोपात तथ्य नाही. जो व्यापारी उपोषणाला बसला होता कारखान्यात पैसे आहेत म्हणून ती पुढारीची भाषा बोलायला लागली. आमचं म्हणणं काय आहे की आपण जे काय मटेरियल 2010, 11 ते 18 साल दिले, माझ्या काळात दिलेलं नाही. मला दिलं आहे का तीच माहीत नाही. तुम्ही खरं आहे खोटं आहे माहीत नाही. मी त्यांना त्याबाबत सांगितलं की तुमचं एक स्पेशल ऑडिटर नेमू. स्पेशल ऑडिटरकडनं तुम्ही दिलेलं मटेरियल ही कारखान्यात आलं आहे का, आलेलं मटेरियल योग्य होतं का, त्याचं पैसे देणं लागतं आहे का, हे ठरलं पाहिजे. मग उपोषणाला बसल्यानंतर सर्व अधिकारी जवळच्यांनी त्या ठिकाणी आग्रह केला आणि मग या निमित्तानं माझं विनंती आहे, जर तुमची खरी बाजू आहे तर तुम्ही साखर आयुक्ताकडनं एक स्पेशल ऑडिटर नेमून घ्या कारखान्याच्या आणि देणं लागतं आहे का ही सिद्ध करा आणि सिद्ध झाल्यानंतर ही करा. मुळात तुमचं देणं हा विषय आहे आणि तुम्ही संवाद यात्रा माड्यात जाऊन माझ्याविरुद्ध परत प्रेस घेणं, राजकीय ह्याच्या मागं कोण त्यांना पैसे पुरवतं आहे, काय करतं ही सगळ्याला माहीत आहे. परंतु अशा गोष्टीमुळं कारखान्याचं नुकसान करणे आणि ही मागं कुणाच्या गाडीत फिरत होते, आज काय करतात, हे सगळं सगळ्याला माहीत आहे. सहकारी साखर कारखाना हा विठ्ठल मार्फत चालवण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. नाही, मुळात एक गोष्ट बघा की सांगोला कारखाना नीट चालवला म्हणून लोकांनी विठ्ठल निवडून दिला आहे. म्हणजे सांगोला नीट चालूच आहे ना, त्याला विठ्ठल मार्फत चालवायची गरज काय. त्याला ऊस सांगोला तालुक्यात आहे, त्याला कारखाने कामगार वेगळे आहेत, त्याची यंत्रणा वेगळी आहे, मी धाराशिव बी चालवतो, असे किती आहेत. म्हणून काय विठ्ठल मार्फत चालवायची गरज नाही. सगळं बरं तिकडं चांगलं आहे ना, ती चांगलं चालवते म्हणून इकडं घेतलंय मला. आणि उलटं कसं सांगते ती. हां, आता आपल्याला मी सांगितलं तसं ती 267 कोटी रुपये ही आज आम्हाला कर्ज या वर्षीचं मिळालेलं आहे. मग 327मध्ये 80 कापून घेतल्यामुळे 267च आमच्या काळातलं आहे. त्याच्यात पण 175 कोटी 87 लाख आम्ही मागचं फेडलं आहे आणि मागच्या काळातलं उर्वरित कर्ज आहे. मुळात मुद्दा काय आहे, कारखाना चांगला चालवणे आणि कारखान्याला आवश्यक असणारं जे खेळतं भांडवल आहे ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून यावर्षी टोळ्यांना पैसे देऊ शकलो. आज आम्हाला कुणा दारात कर्जाला जावं लागलं नाही. रिपेअर मेंटेनन्स, चालूच्या पगारी आणि कारखाना चालू होईपर्यंत लागणारे भांडवल त्या ठिकाणी आम्ही त्याच कर्जातनं शिल्लक ठेवलं आहे आणि त्याचबरोबर कारखान्यात 74 कोटी रुपये आणि GST प्लस एवढं आता कारखाना मोठा करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. ह्याच्यामुळं आणि गेल्या वर्षी जे कर्ज घेतलं होतं त्याचे 18 कोटी 17 कोटी 80 लाख महागारी भरलेत. त्यामुळं हप्ता, त्यामुळं रेग्युलरमध्ये यायसाठी ही जुनं लय घाण आहे, ती काढायला थोडा वेळ लागेल, परंतु रेग्युलर करायला आम्हाला वेळ लागतो. परंतु यावर्षी 20 लाख असे 2 हंगामात जर गाळप झालं तर तो कारखाना पुन्हा एकदम चांगल्या स्थितीत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नाही मगाशी आपण मगाशीच नाही, एक गोष्ट अशी आहे ते कायदेशीर त्याबाबत जी चौकशी करून या अशा बदनामीकारक गोष्टी होत आहेत, याला कुठंतरी थारा न देता याच्यावरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि सभासदांची आणि संचालक मंडळाची तीच भावना आहे. अशा गोष्टीमुळं जर कारखान्याला जे होणाऱ्या पुढच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये म्हणून या आरोप प्रत्यारोप जर खोटे असतील आणि त्याचं जर ते शहानिशा नाही करू शकले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.